नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवरती जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता चालू होणार आहे, त्यामध्ये असणाऱ्या ज्या अपडेट आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्याचप्रमाणे एकूण किती जागांसाठी भरती येणार आहेत, पुन्हा 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागा या संदर्भातली अपडेट आपण पाहूया। त्यातील 14 जानेवारी 2025 मध्ये जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आला होता शासन निर्णय। हा शासन निर्णय नेमका काय होता, तर जो पवित्र पोर्टलमध्ये जे शिक्षक भरती आहे ती ऑनलाईन पद्धतीने त्याचं सगळी वर्किंग प्रोसिजर आहे। मग ही जी पद्धत आहे त्यासाठी ज्या कंपनी सोबत करार करण्यात आला होता त्या कंपनी सोबतच्या कराराच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे। हे भरती पुढे चालू प्रोसिजर करण्यासाठी जो करार केला जातो तो मेन करारासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। या ऑनलाईन प्रोसिजरमध्ये ज्या संस्थेची निवड करण्यात आली होती ती पहिली एक वेगळी संस्था होती आणि नंतर हस्तांतरित करून दुसरी संस्था यामध्ये त्यांनी निवडण्यात आली होती। आता जेव्हा पहिली संस्था निवडली तेव्हा 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्यामध्ये करण्यात आलं आणि 1 वर्षाची जी काही त्यांची अमाऊंट ठरली होती या ठिकाणी रेट दिलेला आहे। ती अमाऊंट खर्च आता त्या कंपनीसाठी नेमका कशासाठी खर्च लागतो, तर त्या पोर्टल म्हणजे ती वेबसाईट बनवण्यासाठी, ते विकसित करायला, पोर्टलची निर्मिती करायला, त्यात बदल करायला, कार्यान्वय करायला, देखभाल करायला, मदत कक्ष आणि परवाना शुल्क ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अपडेट करण्यासाठी, म्हणजे पूर्ण जे आपण फिल्टर लावतो, ॲड करतो, डेटा व्हॅलिडेशन करतो, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करण्यासाठी जो काही खर्च येतो तो त्या कंपनीला, म्हणजेच पहिली कंपनी होती एन्थॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीसोबत करार करण्यात आला होता। पण काही कारणास्तव तो नंतर तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे त्यांनी ट्रान्सफर केला। म्हणजे पोर्टलला, जे पवित्र पोर्टल आपण बोलतो, त्या 2 कंपन्यांची निवड करण्यात आली होती। पहिल्या कंपनीकडनं तो नंतर हस्तांतरित दुसऱ्या कंपनीकडे करण्यात आला। आता भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला जे कंपनी होती पहिली, तर त्या कंपनीने जवळपास 20% काम पूर्ण केलं होतं आणि हस्तांतरित केल्यानंतर तलिस्मा कंपनीने 80% काम पूर्ण केलं। म्हणजे एन्थॉलॉजी कंपनीने आपल्याला 20% म्हणजे सुरुवातीचं काम कंप्लीट केलं आणि पुढचं 80% काम हे उर्वरित कंपनीने सुरू केलं। जे तलिस्मा, जे आत्ता पण शिक्षक भरती जी चालू आहे ते ह्या कंपनीच्या करारासोबतच्या याच्यानुसार चालू आहे। आणि त्याचप्रमाणे मग जर पहिल्या कंपनी 20% काम पूर्ण केलं आणि दुसऱ्या कंपनी जर 80% करत असेल, तर त्यांचा जो मोबदला आहे तो सुद्धा पहिल्या कंपनीला 20% आणि दुसऱ्या कंपनीला 80% जे काही अमाऊंट ठरली होती त्याप्रमाणे तो देण्यात आला। ही सगळी इन्फॉर्मेशन ह्या JR मध्ये आहे। आता शिक्षक भरतीचा जो मेन दुसरा टप्पा आहे तो नेमका कोणता आहे, तर पहिल्या टप्प्यातून जे रिक्त राहिलेल्या जागा आहे, अपात्र आहे, गैरहजर आहे, 10% कपात करून ठेवलेल्या जागा आहे, या जागा उर्वरित ह्या दुसऱ्या टप्प्यात येणार। म्हणजे आता शिक्षक भरती सुरू होणार ती दुसऱ्या टप्प्याची, पण त्यामध्ये जागा कोणत्या असणार, ज्या पहिल्या टप्प्यामध्ये रिक्त, अपात्र, गैरहजर आणि जे कामावर रुजू न झालेले आहेत, 10% कपात करून ठेवलेले आहेत, त्या अशा जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार। ती पदभरती आता सुरू होणार आहे। आणि नंतर या कंपनीने आता जे काही पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा पूर्ण झाला, आता हा दुसरा टप्पा आहे। या दुसऱ्या टप्प्यामधील पण मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह यापैकी जो दुसरा राऊंड असेल, दुसरा भाग असेल, तोपर्यंत मुदतवाढ या कंपनीसोबत करण्याचा हा शासन निर्णय आहे। आणि ही प्रोसिजर पुन्हा सेम असते, पहिला मुलाखतीशिवाय पदभरती होते आणि नंतर मुलाखतीसहचा त्यामध्ये लिस्ट लागते। सेम जशी पहिली प्रोसिजर झाली तशीच प्रोसिजर दुसरी पण असणार आहे, परंतु त्यांनी सांगितलं की या कंपनीने यामध्ये मुदतवाढ देण्यासंदर्भातला हा करार या ठिकाणी केला आणि त्यासाठी जो खर्च येणार आहे तो या ठिकाणी नव्याने त्यांनी दिलेला आहे, असं या JR मध्ये मेन्शन आहे। म्हणजेच ज्या 2 कंपन्या आहेत त्यांनी 20% 80% याप्रमाणे जे काम केलं त्यानुसार त्यांना मोबदला दिला आहे। शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे त्यामध्ये मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय जे काही दुसरा राऊंड असेल आणि 1 वर्ष यापैकी जे नंतर घडेल त्याप्रमाणे ही कंपनीचा करार या ठिकाणी असेल आणि त्यांना देण्यात येणारं जे पेमेंट आहे ते त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे। असा हा JR आहे, परंतु यामध्ये कुठलाही म्हणजे आत्ताच शिक्षक भरती होईल, नंतरच होईल असा कुठलाही उल्लेख नाही। हा फक्त कंपनीसोबतचा जो करार आहे त्या संदर्भातली ही इन्फॉर्मेशन आहे। कारण वारंवार शिक्षक संघटना मागण्या करत आहेत
त्यांची अपडेट घेत आहे आणि त्यानुसार त्यांना देखील अपडेट देणं किंवा भरतीचा टप्पा राबवणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि आता कंपनीच्या करारानुसार पटकन आता भरती ही सुरू होईल. त्या संदर्भातले पुढचा शासन निर्णय आपण आता पाहूया. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कंपनीच्या सोबत असणाऱ्या कराराच्या नंतर या ठिकाणी दुसरं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं, ते म्हणजे 16 जानेवारी 2025ला आणि सर्व शिक्षण विभागांना या ठिकाणी पाठवण्यात आलं. जे काही शिक्षण विभाग आहे त्या सर्वांना पाठवलं आणि पवित्र पोर्टलचा जो दुसरा टप्पा आहे त्यासाठी असणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना विभागीय आयुक्तांना हे परिपत्रक पाठवलं आणि काय सांगितलं बघा की उपरोक्त विषयाच्या बाबत जे कळवण्यात येते की 2000 आता हे डायरेक्ट न वाचता याच्यातला सारांश सांगते की 2022 नुसार जी पवित्र पोर्टल नुसार शिक्षक भरती चालू आहे 2022च्या टेटच्या नुसार या शिक्षक भरतीमध्ये 10/11/2022 नुसार 14/1/2025 पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती करायची आहे त्यास मान्यता मिळालेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर खाजगी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रँटेड नॉन ग्रँटेड सगळ्या प्रकारच्या शासकीय निमशासकीय शाळांनी ज्यांना जाहिराती द्यायच्या आहेत त्यांनी जाहिराती 20 जानेवारीपासून हा टॅब उपलब्ध होणार आहे. हा टॅब कोणासाठी उपलब्ध आहे? विद्यार्थ्यांसाठी नाही तर सगळ्या संस्थांसाठी त्यांच्या जाहिराती यामध्ये अपलोड करण्यासाठी. त्यानंतर 10/9/2024 अन्वये दुसऱ्या टप्प्यातील हा शासन निर्णय आहे 10/9/2024. हा शासन निर्णय काय होता की पवित्र पोर्टलवरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अपात्र गैरहजर रिक्त 10% कपात या जागा भरण्यात याव्यात ह्या संदर्भातला हा GR होता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की SEBC आरक्षण यामध्ये लागू करून EWSचे विद्यार्थ्यांना जे EWS प्रमाणपत्र काढलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांचं SEBCमध्ये आरक्षण आहे मराठा समाजामध्ये तर त्यांना त्या सर्टिफिकेटची एडिटेशन यामध्ये करण्यात यावी. म्हणजे एक एडिटचा ऑप्शन SEBC आरक्षण आणि उर्वरित जागा हा असा GR या 10/9/2024च्या GR मध्ये मेन्शन केलेला आहे. ह्या संदर्भातल्या GR नुसार या संदर्भातली जी बिंदू नामावली आहे प्रमाणपत्र आहे ते कार्यालयास उपलब्ध करून देण्यासंदर्भातल्या ह्या सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहे. आता ही ज्या सूचना देण्यात आलेल्या आहे त्या सूचनेसाठी 20 तारखेपासून टॅब सुरू होणार आणि टॅबच्या आधी म्हणजे अपडेट करण्यासाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी 20 तारखेपासून सुरुवात होणार. पण त्या 20 तारखेच्या आधी ज्यांनी त्यांनी आपले बिंदू नामावली अपडेट करून एक्सेल शीट बनवून ही सगळी इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी ऑलरेडी याच्या आधी काही GR काढण्यात आले होते आणि त्यानुसार त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. त्यांचे हे GR त्यांनी संदर्भामध्ये स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपली पुढची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे अकोला परिषदेची आहे. जिल्हा परिषदेची 15/1/2025ला परिपत्रक आलं आणि 17 तारखेला या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे. आता ॲक्च्युली इतका कमी कालावधी मुलांना नाही द्यायला पाहिजे, थोडंसं काहीतरी अंतर असायला पाहिजे. कारण 15 जानेवारीला समजा त्या विद्यार्थ्यांनी एखाद्याने GR बघितला नाही तर 16 आणि 17 मध्ये एकच दिवस असतो अशा विद्यार्थ्यांसाठी. आता हे पवित्र पोर्टलवरती ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे उर्दू माध्यमाच्या तर त्या माध्यमाच्या मुलांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी 17 तारखेला शुक्रवारी दुपारी 4 वाजता 1 ते 14 हा अनुक्रमांक आहे यादीतील त्या मुलांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी जी काही माहिती लागते तुम्ही स्वप्रमाणपत्र भरताना जे डॉक्युमेंट्स दिले होते त्याची कॉपी घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता 17 जानेवारीला जायचं आहे आणि GR आला आहे 15 जानेवारीला. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अगदी खूपच अपडेट राहिला तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला समजेल आणि एक तर त्यांना तो मेसेज जातो. पण तरी इतका कमी कालावधी नसावा, 4-5 दिवस तरी आधी विद्यार्थ्यांना सांगावं. कारण कोण कुठे आहे कोण बाहेर असतं तर त्या विद्यार्थ्याला कमीत कमी त्या स्वतःच्या जिल्ह्यात पोचण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी निवड झाली त्या ठिकाणी पोचण्यासाठी वेळ असावा. यासाठी मध्ये थोड्या दिवसांचं अंतर निश्चित असावं. परंतु ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे असे ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की यामध्ये किती पटकन दिलं जातं, अपडेट दिली जाते किंवा कमी कालावधी दिला जातो. जसं टेटच्या एक्झाममध्ये सुद्धा ॲप्लिकेशन भरून घेतात आणि खूप कमी कालावधी देतात आणि लगेच एक्झाम घेतात.
TETचा पण ॲप्लिकेशन हे केलं आहे. मार्कशीटच्या याच्यामध्ये मार्कशीट तर लावलेल्याच नाही, परंतु ॲप्लिकेशन दिले आणि पटकन एक्झाम घेतली. पण त्या एक्झामनंतर कितीतरी दिवस झालेत, असंच ती आन्सर की आली, अंतिम आली, नंतर अंतरिम आली, परंतु रिझल्ट त्याचे आलेले नाही. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहे की विद्यार्थ्यांना कमी वेळ भेटतो, पण बाकी याच्यामध्ये खूप दिवसांचा कालावधी लोटतो, वर्षानुवर्ष लोटतात, पण विद्यार्थ्यांना कमी दिवस भेटतात. आणि मग अशामुळे काय होतं, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अपडेट बघितली नसेल किंवा तो विद्यार्थी त्या ठिकाणी पोचू शकला नाही, तर मग अशा वेळेस तो विद्यार्थी गैरहजर म्हणून कन्सिडर केला जातो. यानंतर पुढचा जो GR आहे तो विभागीय शिक्षण उपसंचालन कार्यालय पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके आहे त्या तालुक्यांमधील 9वी 10वी 11वी 12वीचे जे वर्ग आहेत ते, आणि मोस्ट ऑफ आता काही संच मान्यता ह्या ऑफलाईन पद्धतीने होतात, तर त्या कोणत्या होतात ते बघूया आपण. की 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता अनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत. आता ह्या जरी संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने होत असेल तरी पोर्टलला याच्या जाहिराती येतात. त्यामुळे ही जी संच मान्यता आहेत त्या करण्यासाठीच हे परिपत्रक आहे. म्हणजे कॉलेजला जे 11वी 12वीचे वर्ग आहेत त्यासाठी आणि 9वी 10वीसाठी सुद्धा, कारण 8वी 9वी 10वी 8वीच्या पुढे काही वर्ग हे जोडलेले असतात 9वी 10वी, त्यामुळे 9वी 10वी आणि 11वी 12वी हे संलग्न असल्यामुळे यांची संच मान्यता एकत्रित ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. आता यामध्ये बरेच तालुके येतात बघा, बारामती, दौंड, इंदापूर, म्हणजे खूप पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या सगळ्यांची नावे यामध्ये दिलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन प्लस BEd आहे परंतु त्यांचे कुठलीही TET किंवा CTET पास नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन फक्त हा एकच असतो, ते म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीचे वर्ग. 11वी 12वीचे वर्ग ते पण ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांच्यासाठी, नाहीतर जे TET किंवा CTET कुठलाही पेपर पास नाहीत आणि त्यांचं BEd झाले या विद्यार्थ्यांसाठी हा एकमेव ऑप्शन असतो. त्यामुळे ह्या जागासुद्धा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असतं, ह्या जागासुद्धा जास्त येणं खूप गरजेचं आहे. यानंतर बघा, शालेय शिक्षण विभागाने जी मीटिंग घेतली होती त्यानुसार आता हे शिक्षण विभागाच्या नांदेडचं हे परिपत्रक आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत. आता बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी ह्या सगळ्याच जिल्हा परिषदेंना सांगितलेलं आहे, परंतु हे जे नांदेडचं परिपत्रक आहे ते त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तोंडी आणि लेखी निर्देश देऊन सुद्धा बिंदू नामावली ज्यांनी अद्ययावत माहिती कार्यालयास प्राप्त केलेली नाही, आता त्यांच्यावरती देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या शाळांनी बिंदू नामावली अद्ययावत केली नाही त्या शाळेंचं वेतन येणार नाही, ही बाब गांभीर्याने घ्यावी, याची नोंद घ्यावी. म्हणजे थोडक्यात आता ज्या शाळेंची बिंदू नामावली अद्ययावत करणार नाही त्यांना पेमेंट भेटणार नाही, त्या शिक्षकांचं पेमेंट होणार नाही. म्हणजेच तुम्ही त्यांना काहीही करून ह्या गोष्टी पटापट अपडेट करणं भाग पडेल. आता यानंतर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजेच ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट बेस कंत्राटी पद्धतीने जी शिक्षक भरती आहे ती बोलतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काढलेली ही शिक्षक पद भरती आहे आणि 11 महिन्यांसाठी आहे. 20 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान यांचे अर्ज मागवण्यात येणार आहे. यामध्ये TET किंवा CTETची अट दिलेली नाही. बऱ्यापैकी जागा सांगितलेल्या आहेत. DED BEd प्राथमिक अटी शर्ती खाली दिलेल्या आहेत, परंतु एक गोष्ट आहे की यांनी खाली ज्या अटी आणि शर्ती आहेत त्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार तेव्हा जे कार्यरत शिक्षक आहेत कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले त्यांची नियुक्ती या ठिकाणी समाप्त करण्यात येईल, असं तरी सध्या लिहिलेलं आहे. कारण या ठिकाणी 20 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड, 20 तारखेपर्यंत बिंदू नामावली अपडेट करण्यासाठी सांगितलेली आहे 16, 17, 18च्या दरम्यान, आणि त्यानंतर पोर्टलला
जाहिराती अपलोड होण्याचं म्हणजे ते सर्व पूर्णपणे संस्था शाळेंचं काम आहे. त्यांच्या पहिल्या जाहिराती अपलोड होतील आणि त्याच्यानंतर ते एडिटचे टॅब वगैरे उपलब्ध करून देतील. मुलांना पहिली इन्फॉर्मेशन अपडेट करायला देतील ज्यांचं ACBC आरक्षण, आणि चुकून काही मार्क्स चुकीचे झाले असतील, राहिले असतील, ज्यांचं TT नाही परंतु CTT पास आहेत, जे आधीच पास होते परंतु आरक्षणांच्या गोंधळामुळे 82+ मार्क्स असणाऱ्यांना काही लक्षात नसेल आलं तेव्हा, तर ते त्यांचं मार्कशीट अपडेट करू शकतात. फक्त जेव्हा पोर्टलला टेटची एक्झाम झाली त्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं डॉक्युमेंट्स या तारखेचं व्हॅलिड पाहिजे, तर त्या तारखेपर्यंतचं ते व्हॅलिड असावं, किंवा त्यासाठी कुठल्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर, किंवा काही आरक्षण असे आहेत की ज्यांना NCL लागतं, तर त्यांनी त्या आर्थिक वर्षाचं NCL त्यावेळेसचं असावं, बस, बाकी काही नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एडिटचा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध होईल. आता त्या एडिटच्या ऑप्शनच्या नंतर पुन्हा प्रोफाईल लॉक करण्यासाठी संधी दिली जाईल. आता ही शिक्षक भरती नक्की किती पदांसाठी असेल, जोपर्यंत बिंदू नामावली ही पूर्णपणे मोजून होत नाही तोपर्यंत एक्झॅक्ट आकडेवारी समोर येत नाही. परंतु शिक्षक भरतीच्या सध्याच्या स्थितीमध्ये जो पहिला टप्पा होता तो पहिल्या टप्प्याची घोषणा 30,000+ जागांची झाली होती, आणि जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे तो 20,000+ जागा अशा प्रकारच्या घोषणा झाल्या होत्या. परंतु पहिल्या टप्प्याच्या 30,000 जागांपैकी प्रत्यक्षात पदभरतीसाठी जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या त्या 21,600 जागांसाठी झाल्या, आणि त्यानंतर जी शिक्षक भरती झाली ती 19,000 पदांची शिक्षक भरती झाली. म्हणजे 30,000 सांगण्यात आले आणि 19,000 भरण्यात आले, जे 21,000 जाहिरातीमध्ये आले. आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी जी शिक्षक भरती आहे ॲप्रॉक्सिमेट 15,000 पर्यंतच्या जागा येतील असं सांगण्यात आले. घोषणा 20,000+ जागांची झाली होती. 15,000 पर्यंतच्या जागा येतील असं बिंदू नामावलीतून किंवा पात्र, अपात्र, रिक्त, गैरहजर आणि 10% ह्या जागांमधून जी माहिती समोर येते ती 15,000 जागांपर्यंत आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरावर म्हणजे 1ली ते 5वी, 5वी ते 8वी, 8वी ते 10वी आणि संलग्न ठिकाणी 8वी ते 12वी अशा प्रकारच्या सर्वच शाळेंवरती, सर्वच पदांवरती शिक्षकांच्या रिक्त जागा बिंदू नामावलीत तपासण्याचं काम सुरू होतं ऑलरेडी, आणि त्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या होत्या. परंतु आता एक टाईमलाईन दिलेली आहे त्यांनी की 20 तारखेला तुम्हाला टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यामुळे जागा अपलोड करायच्या, तर 20 तारखेच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्यात याव्या. आणि काही ठिकाणी जर अपडेट केलं गेलं नाही तर त्या शाळेचा पगार रखडवला जाईल असे कडक आदेश देखील दिलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, जरी 20 तारखेच्या 5-10 दिवस पुढे मागे झाले तरी जानेवारी एंडपर्यंत संस्थेसाठी टॅब उपलब्ध असेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध असेल. एवढ्या गोष्टीची आता या ठिकाणी गॅरंटी येत आहे किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तरी सध्या तरी दिसत आहे, कारण काहीतरी अपडेट यामध्ये झालेले आहेत. यानंतर आता मित्रांनो एक आपल्याला अपडेट येणं अपेक्षित आहे, ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती जिथे शिक्षक भरती सुरू आहे त्या पोर्टलवरती आता प्रेस नोटची वाट बघणं अपेक्षित आहे. कारण आता प्रेस नोटमध्ये कोणकोणते मुद्दे हायलाईट होतात, आता एकतर कॅटेगरी चेंज करायला भेटणार आहे, त्यानंतर अजून कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश होतो ते बघणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेवढ्या जागा दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत तेवढ्या जागा याव्यात, कारण जेवढ्या जागा जास्त असेल तेवढं कॉम्पिटिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची, अभियोग्यताधारकांची संख्या ही थोडीशी कमी असेल, आणि जास्त जागा असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जॉईन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.